स्वयंपाक करायला सुरुवात केली. आता याला होतं शुगर. शुगरवाल्या माणसाला भूक जमत नाही महाराज, त्याचे हातपाय थरथर कापतात. आता ऑफिसमधला याला राग, हे आले आणि खुर्चीच्या पुढे बसले आणि हातामध्ये टीव्हीचे रिमोट घेतले आणि उगत चॅनल बदलले, काहीच पाहत नाही. राग राग काय करतील माणसं, काय तुम्ही बघा ना, कुठे बसल्यावर काही उकरीत बसतात काही काही माणसं. ते राग राग काय करेल, नुसतं चॅनल बदलायले. बाई त्याच्याकडे पाहिली, साहेबाची बायको, साहेबीने याच्याकडे पाहिली, साहेब तिच्याकडे पाहिलेत, दोघं एकमेकाला बोलत नाहीत. म्हणजे काय झालं होतं, आभाळ आला. आभाळ आभाळ येते ना, जांबत येते ना आभाळ, राजापुरात सगळीकडे आभाळ. आभाळ म्हणजे हे आभाळ नाही, घरात आभाळ येते महाराज, घरात वातावरण कुंद. ही त्याला बोलत नाही, ती त्याला बोलत नाही, दोघं जण तुंबून राहतात. आभाळ कोणीकडे येते आणि पाऊस कोणीकडे पडतं हे कोणालाच कळत नाही. त्याचं नाव आभाळ. हे तिला बोलत नाही, ती त्याला बोलत नाही, दोघं एकमेकाकडे रागानं बघतात. मग लहान 8 वर्षाचा मुलगा होता, त्याचं नाव होतं बंड्या. तुम्ही बंड्यावर लक्ष ठेवा, देवाशपथ लक्ष ठेवा, त्याला कोणीच नाही. आता बंड्या एकदा पप्पाकडे बघायचा, एकदा मम्मीकडे बघायचा. बंड्याला कळत नाही महाराज, आभाळ कोणी कोणी आले, पाऊस कोणीकडे पडायले. हो, योग्याच्या खुणा योगीच जाणती. या बंड्याला काय कळणार आहे, दोघं एकमेकावर रागावलेले आहेत. बाईनं महाराज तिकडे लगेच स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याबरोबर याला ताट आणून वाढलं, थरथर कापू लागलं. आणि थरथर कापता कापता ते लेकराकडे पाहून साहेब काय म्हणतात, बंड्या लाज वाटत नाही का तुला, कळत नाही का तुला, 16 वर्ष झाले लग्नाला, शुगर आहे ना मला. आता मला सांगा बंड्याला म्हणून काय उपयोग आहे का हो? हा, बंड्यापेक्षा बंडीला म्हणला असता तर कमीत कमी याला खायला तुकडा तरी मिळाला असताना. मात्र हे बंड्याकडे पाहते आणि तिला बोलते. ती काय कमी आहे का महाराज? तिनं गटगट गिळलं, याच्या पुढे ताट वाढलं, थरथर कापू लागलं, वरण घेतलं, पोळीचा तुकडा घेतला, वरणाच्या वाटीत बुडवला आणि तोंडामध्ये घास घातला. एवढं तर वरण खरड झालं होतं. राग अर्धा किलो मीठ तिनं वरणाला टाकले. बरं झालं इंड्रियल टाकीत नाही. लगेच महाराज तोंडामध्ये घास घातल्याबरोबर खरटच्या खरट लागलं. आता बोलून उपयोग नाही, काय काय जागी बोल जाऊ नये, किती शहाणा असला तर उपयोग नाही, ऐकत नाही, मुजर झाली ती. मग यानं काय केलं, चपातीमध्ये उंड्यामध्ये मीठ आणि वरणामध्ये मीठ म्हणून यानं काय केलं, चपाती बाजूला फेकली, वरणाची वाटी घेतली, भातात चवली. याला वाटलं वरण आळणी, ते भात आळणी आणि वरण खरट मॅचिंग होईल. एक आळणी एक खरट. भाताचा घास घेतला, तोंडामध्ये टाकला, दोन्ही दाढीच्या मध्ये भात घेतला. गोपाळ महाराज दाबला, कटकन आवाज आला. लगेच हातमध्ये घातला भला मोठा खडा. पाहिलं म्हणला, बंड्या. अरे बंडीला कशाला म्हणतो, बंडीला म्हणणं. बंड्याला कळत नाही मला. बंड्यावर लक्ष राहू द्या तुम्ही, बंड्याला सोडू नका, त्याला कोणीच नाही तुमच्याशिवाय. बंड्याकडे लक्ष राहू द्या. लगेच त्यानं खडा काढला. बंड्या एकदा पप्पाकडे बघते, एकदा मम्मीकडे बघते. बंड्याला काही कळत नाही, घामच आला. काढल्याच्या नंतर काय म्हणते, बंड्या चंद्र सूर्यासारखे 2 डोळे दिले ना, एवढा खडा दिसत नाही का? बंडीनं पाहिलं महाराज. बंडी म्हणली, बंड्या मला तर 2 डोळे आहे ना, याला तर 32 दात आहे ना, काय ना म्हणावं चालू. रागच आला महाराजाला. बोलल्याबरोबर उठला आणि एक लात घातली. लात मारल्याबरोबर बाईनं रडायला सुरुवात केली. ऐका ना, लगेच पदर काढला, डोळ्याला घालावला आणि बाईनं डोळ्याला पदर लावला की लगेच तिथून पटकन निघालं पाहिजे, नाहीतर काय नळ योजना सुरूच. लगेच पदर लावला आणि काय म्हणली, मेलं 16 वर्ष झाले लग्नाला, कवर सहन करायचं. कधी जत्रा नाही, कधी उरूस नाही, कधी पंढरपूर नाही तर कधी आळंदी नाही. नाकात साधा त्या बोरीचा ते काटा अजून निघाला नाही. शेजारची गंगू एवढी काळी धमक आहे, पिवळी धमक दिसायली. नवऱ्याने एवढे दागिने आणले, मी तर एकदाच पिवळी झालते, कवळ झालता तवा. एकदा बोलायला लागलं ना महाराज, इकडे ब्रेकच नाही. नाही संसार करायचा, नाही मला राहायचं. निघाले आता. गेली, कपाट उघडलो, सगळ्या साड्या घेतल्या, सुटकेस मध्ये टाकल्या, सुटकेस हातामध्ये घेतली आणि रेल्वे स्टेशनला गेली. ऐका ना, रेल्वे आल्याबरोबर ही रेल्वे स्टेशनला जाण्याच्या अगोदर साहेब दुसऱ्या वाटणं आधी स्टेशनला गाडी आली. बंडी मध्ये बसली. गाडीच्या आतून, गाडीला उशीर 5 मिनिटाचा आहे. साहेब बाहेरून, साहेबीन आतमधून. ती आतमधून याच्याकडे पाहू लागली, हे बाहेरून तिच्याकडे पाहू लागले. आणि दोघांच्या मध्ये काय ते गज आहेत, काचायचे गज. तिनं आतून गजावर असे हात ठेवलेत, यानं बाहेरून असे हात ठेवलेत. बंड्या दोघांकडे पाहिल्या. बंड्याकडे लक्ष राहू द्या, देवाशपथ तुमच्या शिव कोणीच नाही त्याला.
कोणीच नाही, तुम्हीच मायबाप आहेत त्याचे. बंड्याला सोडूच नका. बंड्या दोघाकडे पाहते महाराज. बंड्याला कळतच नाही ना महाराज. का तू का म्हणे अंगे हवे ते आपण. बंड्याला कळत नाही. बंड्या मला मोरू द्या, काहीच पाहायचं नाही. बंड्यानं खालीच मान घातली. तुम्ही बंड्याला सोडायचं नाही. मग साहेबांना असे बाहेरून आतून हात ठेवलेले, बाईनं बाहेर मधातून हात ठेवलेले, दोघे एकमेकाकडे पाहतात. आणि पहिला रेल्वेनं हॉर्न वाजवला. पहिला हॉर्न वाजला म्हणजे आता गाडी 2 हॉर्न वाजले की निघणार आहे. साहेब थोडे जवळ गेले आणि त्या गजाळीला घट्ट असं दोन्ही हातानं धरलं. दुसरं हॉर्न दिलं, जवळ गेले. आता तिसरं हॉर्न वाजणार आणि गाडी निघणार. साहेबांनी तिच्याकडे पाहिलं, तिनं याच्याकडे पाहिलं. साहेब एकीकडे पाहतात आणि तिला म्हणतात, चाललीस का? ती आतून म्हणली, हो. काळजी घे. ती म्हणली, माझं काही नाही हो, पण तुम्हाला शुगर आहे ना. ती काय म्हणे, माझं काही नाही पण तुम्हाला शुगर आहे ना. गोळ्या वेळेवर घेत जा. हे म्हणला, माझं काही नाही का, तुझं कसं होईल? ती म्हणली, माझं काही नाही, तुमचं कसं होईल? बंड्यावर लक्ष ठेव, त्याला सोडू नका. बंड्या बघतोय महाराज दोघायचं काही कळत नाही. साहेब म्हणतात, जा मग. ती म्हणली, तुमचं कसं होईल? साहेब म्हणले, माझं काही नाही. ती म्हणली, माझं काही नाही. साहेब म्हणले, मग तुला गेलंच पाहिजे का? ती म्हणली, तसं काही नाही. घेतली बॅगन, आली बोंबलत घरी. किती वेळ चाललं भांडण? 10 मिनिटाचा खेळ. अरे पती आणि पत्नीचं भांडण म्हणजे लुटुपुटूचा खेळ आहे. विठला विठला, बोलो विठाला.